महाडचा चवदार तळे सत्याग्रह, समतेचा ऐतिहासिक लढा. मैत्रिणींनो, भारतीय इतिहासात अशा अनेक घटना घडल्या ज्यांनी समाजाची दिशा बदलली. पण 20 मार्च 1927 रोजी महाडमध्ये जे घडलं ती केवळ एक घटना नव्हती, तर ती एक क्रांती होती. पिण्याच्या पाण्यासाठी दिलेला हा लढा मानवी हक्कांचा लढा होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा संपूर्ण इतिहास. नमस्कार, मी मोहिनी आणि तुम्ही पाहत आहात हिस्टॉरिकल मिरर. त्या काळी समाजात अस्पृश्यता शिगेला पोहोचली होती. प्राणी पक्षी तळ्यातील पाणी पिऊ शकत होते, पण मानवाचा एक मोठा गट त्या पाण्याला स्पर्शही करू शकत नव्हता. 1923 मध्ये मुंबई कौन्सिलने सी. के. बोले यांच्या पुढाकाराने एक ठराव मंजूर केला होता की सार्वजनिक ठिकाणे सर्वांसाठी खुली असावीत. महाड नगरपालिकेनेही तसा ठराव केला होता, पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक महाडमध्ये जमले होते. 10,000हून अधिक अनुयायी या लढ्यासाठी तयार होते. बाबासाहेबांनी घोषणा केली, आम्ही येथे केवळ पाणी पिण्यासाठी आलेलो नाही, तर आम्ही सुद्धा माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी आलो आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्यावर जाऊन आपल्या हाताने पाणी प्राशन केले आणि हजारो वर्षाची गुलामगिरीची साखळी तोडली. हा क्षण मानवी प्रतिष्ठेचा सर्वोच्च क्षण होता. या सत्याग्रहानंतर प्रतिगामी शक्तींनी तळ्याचे शुद्धीकरण केले. याला उत्तर म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा 25 डिसेंबर 1927 रोजी महाडमध्ये सत्याग्रह केला आणि विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. हा भारतीय इतिहासातील एक मोठा धक्का होता. चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठीचा लढा नव्हता, तर तो स्वाभिमानाचा लढा होता. या घटनेने दलित समाजात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण केली. आज आपण जे अधिकार उपभोगत आहोत त्याची बीजे या महाडच्या क्रांतीत आहेत. मैत्रिणींनो, हा इतिहास आपल्याला सांगतो की संघर्षाशिवाय न्याय मिळत नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय बुद्धाय.